पुणे नाशिक महामार्गावरती भीषण अपघात झाला। यात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला। यातले 5 जण जुन्नर तालुक्यातल्या या कांदळी गावातले आहेत। त्यामुळेच या कांदळी गावात सध्या स्मशान शांतता पसरल्याचं आपण पाहतोय। गावातला प्रत्येक व्यक्ती हा दुःखी आहे। जी मॅक्स ॲटो होती, मॅक्स ॲटोचा चालक विनोद ते सुद्धा याच गावचे आहेत। आता आपल्यासोबत या गावचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खूप मोठा दुःखाचा डोंगर गावावरती कोसळला असेल। नक्कीच आज या अपघातामुळे गावावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे। संपूर्ण गाव या दुःखामध्ये आज बुडालेलं आहे, कारण गावातील प्रत्येक विभागामध्ये असणारी एक एक व्यक्ती जवळजवळ या ठिकाणी गेलेली आहे। म्हणजे नगदवाडीमध्ये असेल, गावातल्या गावठाणामध्ये असेल, आमच्या सुतार ठिक्यामध्ये असेल, 14 नंबरमध्ये असेल, त्याचप्रमाणे 14 नंबरच्या शेजारी वैशाख खेडे आहे, त्या विभागातली व्यक्ती आहे। त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये आज हा दुःखाचा डोंगर गावावरती कोसळलेला आहे। एक चालक तर आहेत, उर्वरित 4 व्यक्ती नेमके कोण होते आणि ते कुठं निघाले होते याबद्दल काही माहिती आहे का? चालक रोज आपल्या नित्यनियमाप्रमाणे सकाळी या ठिकाणाहून 9 वाजता आपली गाडी घेऊन जात असतं। तर गावामध्ये आज बसची सुविधा नसल्यामुळं इथनं 2 किलोमीटरवरती हायवे आहे आणि 8 किलोमीटरवरती नारायणगाव आमचं मुख्य बाजारपेठ आहे। तर इथनं त्या गाडीमध्ये बसण्याची सुविधा मिळते, म्हणून दररोज काही विद्यार्थी, काही गावातले जे काही लोकांना बाजारपेठेमध्ये जायचं असतं ते त्या गाडीमध्ये सकाळी बसून त्याच्यामध्ये जात असतात। त्याप्रमाणे ते आज त्या ठिकाणी निघाले होते आणि 9:30 पावणे 10च्या सुमारास नारायणगावच्या जवळ हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। हा अपघात टाळता आला असता? हो, हा अपघात नक्की टाळता आला असता। जर महामंडळाची जर बस सेवा चालू असती या गावातून, नक्कीच हा अपघात टाळता आला असता। कारण बस सेवा चालू नसल्या कारणानं ग्रामस्थांना नाईलाजानं दुसऱ्या गाडी जावं लागलं, म्हणून अपघात झाला असं मला म्हणावं लागेल। आणि ज्या काही महामंडळाच्या बस आहेत, मी बऱ्याच जागी पाहिल्या, जागी बंद पडतात, पडू द्या इंजिन आहे, पण बंद पडल्याच्या नंतर कमीत कमी त्यांनी मागे काय ब्रॅकेट म्हणा किंवा काहीतरी बाबा सूचना आली पाहिजे, पुढच्या येणाऱ्या गाडीला का गाडी बंद आहे किंवा ती साईडला तरी उभी केली असणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी महामंडळाची बस चालू होणं फार गरजेचं होतं। तर ती असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती। तुमच्या गावचे जे चालक आहेत विनोद, ते कधीपासून हा वडापचा व्यवसाय करतायत? त्यांच्यासोबत याआधी असा काही अपघात घडला होता? आमच्या गावचे जे चालक आहेत ते विनोद केरोजी रोकडे माझे मित्र आहेत। ते गेले 20 वर्षापासून गाडी व्यवसायात गाडी धंदा करतात। कधीच कुठे ॲक्सिडेंट नाही, काय ना, अगदी व्यवस्थित अशी मग दिवस असं रात्र असं प्रामाणिकपणे त्यांनी गाडी चालवली, कधीच असं घटना घडलेली नाही। खरं आहे। म्हणजे जो सकाळी अपघात झाला, आयशर टेम्पो चालकाने मॅक्स ॲटो गाडीला जोराची धडक दिली आणि या धडकेनं 5 कुटुंबावरती काळाचा घाला घातलाय आणि त्यामुळंच कांदळी गावात आपल्याला शोककळा पसरल्याचं दिसून येते। नाजिब मुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।